हातात झाडू घेऊन ते फिरले गावोगाव, फिरले गावोगाव. गाडगे बाबा नाव त्यांचं, गाडगे बाबा नाव. काय का नाही? अरे त्याग होता जीवनामध्ये, एकुलता एक मुलगा मरण पावला तरी भजन बंद केलं नाही का? अरे गावाची गावं साफ केली आणि गावातल्या लोकांची हो मन साफ केली आहे का? पण आज प्रत्येक गावामध्ये अरे धोबी समाजाचं घर नसेल गावामध्ये, पण असा एकही ग्रामपंचायतचं कार्यालय नाही, त्या कार्यालयामध्ये गाडगे बाबाचा फोटो नाही. आहे का नाही? काय कारण होतं जीवनामध्ये? काय होता? त्याग होता, त्याग. हो, म्हणून संन्यासी कुणाला म्हणायचं? त्याच्या जीवनात त्याग आहे त्याला संन्यासी म्हणायचं आहे का? संन्यास तो त्याग संकल्पाचा. अरे एक संन्यासी भगी वस्त्र धारण करून गंगेच्या स्नानाला निघाला. रस्त्यामध्ये 1 रुपया दिसला, तो रुपया हातात घेतला, विचारत होता पण कुणी हो म्हणत नव्हतं. तो रुपया उचलून त्यानं आपल्या पर्णकुटीत जरी नेला तरी त्या संन्यासाचा संन्यास धर्म बुडतो. अंबादास भाऊ आहे का? एवढं सोपं नाही महाराज संन्यासी जीवन. त्याला 3 दिवसाचा उपवास सांगितलाय द्रव्य त्यागपूर्वक, तेव्हा त्याला त्या संन्यास धर्मामध्ये राहता येतं. एवढा सोपा संन्यास धर्म नाही, म्हणून तुकोबरायनं संन्यासाला उपदेश केलाय. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग, संन्यास तो त्याग संकल्पाचा. पुढचा आश्रम आहे वानप्रस्थ सर, आणि वानप्रस्थाला तुकोबराय सांगतात संयोगी वियोगी जीवन जगायचंय. आणि हा आश्रम
आमच्यासारख्या सामान्याला सांभाळता येईल सांगता येत नाही, कारण भल्या भल्याला सांभाळता आला नाही. भोसले सर, पांडवाच्या बापाचं नाव काय? पंडूराजा. माझ्या कीर्तनात असं असतंय, प्रश्नाचं उत्तर आलं तर मी 50 रुपये देत असतो, आणि चुकलं तर मी 100 वसूल करून घेत असतो. लक्षात ठेवा बरं का मामा. पांडवाच्या बापाचं नाव काय? सीताराम घंदाट मामा. अरे पंडूराजा होता ना, पांडवाचा बाप होता का? पण ज्या वेळेस पंडूराजे शिकारीला निघाले जंगलामध्ये, आणि शिकारीला गेलेले असताना त्याच जंगलामध्ये किंदम ऋषी हरणाच्या वेशामध्ये आपल्या पत्नी सोबत प्रणय क्रीडा करत होते. पण शिकारीला गेलेल्या पंडूराजांनी बाण मारला, आणि तो बाण लागला हरणाच्या वेशातल्या किंदम ऋषीला. जमिनीवर तर पडले आहे का? तर पडले. आणि मरता मरता बघितलं, हो राजा, माझ्या पत्नी सोबत प्रणय क्रीडा करत असताना बाण मारलास, लक्षात ठेव, श्राप आहे तुला. तूही तुझ्या पत्नीला स्पर्श केल्याबरोबर जागेवर मरून पडशील. हा श्राप दिला किंदम ऋषीनं. पैलवान कुणाला? कुणाला स्पर्श केला आणि जागेवर मरून पडले आहे का? कुणाला श्राप होता? भाऊ किंदम ऋषीचा. अरे म्हणून तर दुर्योधन भगवान श्रीकृष्णाला सांगू लागला, मध्यस्थीसाठी आले तेव्हा. युद्ध चालू होतं दोघांचं. कुणाचं? इस्रायल ते इराणचं. श्रीकृष्ण मध्यस्थीसाठी गेले होते. दुर्योधना, काय प्रभू, अरे भांडणं बरी नाहीत, या भांडणानं कुणाचं बरं झालं नाही. बरं, ही भांडणं तुमच्या इस्टेटीसाठी आहेत, आणि इस्टेटीचे हक्कदार ते आहेत, कारण ते तुझे भाऊ आहेत. भावाचा हक्क आहे या इस्टेटीमध्ये. अरे ते भाऊ तुझे पंडू आहेत, पांडू पासून झालेले पांडव आहेत, त्यांना अर्धा इस्टेटीचा वाटा दिला पाहिजे आहे का? दुर्योधन म्हणला, देवा मला सगळं माहिती आहे म्हणला. खरं सांगू का देवा, यातला पांडव जर असता तर मी त्याला अर्धा इस्टेटीचा वाटा दिला असता, पण या 5पैकी एकही पांडव नाही. एकही पांडव नाही, एकही पांडव नाही म्हणला. म्हणून सुईच्या टोकावर बसल एवढी सुद्धा माती देणार? देव म्हणले पांडव नाही. म्हणजे नाही, कारण तुला माहित नाही का? म्हणले देवा, माझ्या चुलत्याला किंदम ऋषीचा श्राप आहे, पत्नीला स्पर्श केल्याबरोबर मरून. मग माझ्या चुलत्यापासून हे 5 पांडव कसे होतील देवा? तुला माहित नाही? कुंतीनं 3 मंत्र जपले आणि माद्रीनं 2 मंत्र जपले आहे का? 3 मंत्र जपल्यामुळे धर्म, भीम, अर्जुन कुंतीला झाले मार. अरे एक तर कुमार अवस्थेमध्ये झाला लग्नाच्या आधी. हो, हे माझ्या पद्धतीचं सांगत नाही तर कुणी मला विचारी नाही का? कुंती सांगती धर्माला, कर्ण पांडव तो पहिला, कर्ण पांडव तो पहिला, कर्ण पांडव तो पहिला. अरे कर्ण ही पांडव होत आहे का? 3 मंत्र कुंतीनं जपले, तिला 3 झाले, माद्रीनं 2 जपले, तिला 2 झाले आहे का? म्हणून देवाला सांगला, पाहो दुर्योधन देवा, हे धर्म, भीम, अर्जुन हे कुंती आहेत, नकुल सहदेव माद्री आहेत, जे कुंतीपासून झाले. त्यांनी त्यांच्या मामाला कुंती भोज राजाला इस्टेटीचा वाटा मागायचा, आणि माद्रीपासून झालेल्यांनी मद्रास सेलेला इस्टेटीचा वाटा मागायचा. इथे इस्टेटीचा वाटा मागण्याचा त्यांचा अधिकार उरत नाही, कारण यातला एकही कोण नाही. कोण नाही? पांडव नाही. हा अधिकार गमवला कशामुळे? वानप्रस्थ आश्रम सांभाळता आला नाही पंडूराजाला. म्हणून हा आश्रम सांभाळणाऱ्याला तुकोबराय सांगतात कसं जगायचंय यामध्ये. ओ संयोगी वियोगी जीवन जगायचंय. म्हणजे महाराज, आम्ही वसमत तालुक्यातले, कोणचं गाव आहे? आंबा. म्हणले काय म्हणणं? म्हणले हे सगळं ऐकलंय, म्हणले सगळ्याला उपदेश दिलाय, आमच्यासाठी काय? तुकोबराय म्हणले तुम्ही काय करतात? म्हणले आम्ही झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमच्या माग संसारातलं एक नाही. किती काम आहेत? मोकळं बोलता जरा. किती काम आहेत?
सुमारे पाह्या सदा हरी मुखे अभिमानाचं काम डुबणे आहे. लेने को हरिनाम, देने को देने को देने को 90 काहीतरी म्हणा ना मग. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लिहिता, डुबणे को अभिमान आहे का? अभिमानाचं काम डुबणे कुठं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये म्हणजे आंब्यामध्ये कोण आहे म्हणजे अमुक काय नाव तुमचं? हा संजय म्हणजे संजय भोसलेच का? नारद मला माझ्यापेक्षा आहे तुझ्यापेक्षा आहे म्हणजे ते नामधारक. नारद वरून खाली आलं ना महाराज. कुठं आलं? आंब्याला. सकाळी संत बाबाला विचारलं आमच्या विठ्ठल महाराजाला. म्हणले ते संजू भाऊ कोणता आहे? ती म्हणले काय काम पडले तू त्याच्याकडे आहे? हे काय म्हणले समोरच आहे. म्हणजे तुम्ही नामधारक. आता या माणसाला काय माहिती नामधारक काय असते? माहिती आहे का तुम्हाला? माहित असं नाही म्हणा. काय असते ती म्हणू? अरे म्हणले तू देवाचं नाव किती वेळा घेतो? आता इमानदारीने हे खरं सांगितलं. हे म्हणले मी काय नाही देवाचं नाव घेत नव्हतो म्हणले, पण गावातल्या महाराजांच्या संगतीमुळं सप्ताह ऐकला म्हणले, कीर्तन ऐकले हो. तेव्हापासून मी दिवसातून एकदा स्नान झालं, देवाचं दर्शन घेताना एकदा राम म्हणतो. किती म्हणतो भोसले सर? एकदा राम म्हणतो. पुन्हा त्या राम म्हणण्याच्या भानगडीतच पडत नाही म्हणले का? एकदा फक्त राम म्हणायचं. नारदाला राग आला, लाल डोळे केले, तर करीत देवाकडे गेला. देवाला मला हे देवा तू कधीपासून वशिल्या नाव घ्यायला लागलास? देव म्हणजे काय झालं? अरे मी जाऊन आलो म्हणले. त्याला विचारलं. ती म्हणतो एकदाच नाव घेतो मी 24 तासात एक क्षण सुद्धा शांत नाही. तुझ्या चिंतनाशिवाय माझा वेळ जात नाही आणि तू माझ्यापेक्षा त्याला श्रेष्ठ ठरवतो. देव म्हणजे तीच श्रेष्ठ आहे नारदा, शक्य नाही. देव म्हणजे परीक्षा करा. म्हणजे काय परीक्षा घ्यायची? देव म्हणजे पुन्हा एकदा जा पोरो. कुठं जायचंय? जरा जोरात. कुठं जायचंय? नारद निघाला. देव म्हणले ए नारदा म्हणजे काय थांब जरा म्हणले. त्या आंब्याला जाऊन प्रदक्षिणा करायची. जाऊन आंब्याला, झाडाचा आंबा नाही बरं हे गाव. नारदजी निघाले. देव म्हणले काय जरा ऐक म्हणले. प्रदक्षिणा करायची पण माझी आट आहे. कोणती आट आहे देवा? प्रदक्षिणा करत असताना तुझ्या तळ हातावर मी वाटी देणार आहे. वाटी तेलानं भरलेली आणि ती काठोकाठ भरलेली वाटी घ्यायची. तळ हातावर गावाला प्रदक्षिणा करायची. पण लक्षात ठेव, प्रदक्षिणा करत असताना त्या वाटीला एक थेंब सांडला नाही पाहिजे. एक थेंब जरी सांडला तरी तो श्रेष्ठ, नाही सांडला तुम्ही श्रेष्ठ आहे का? आता अभिमानच तेवढा होता. वाटी हिसकावून घेतली आणि आंब्याला प्रदक्षिणा करायला सुरुवात केली. आंब्याला तुमच्या प्रदक्षिणा करायला किती वेळ लागतो संजय भाऊ? आताच कोणी अर्धा तास. किती पैलवान? जरा जोरात बोल की माहिती तरी. अर्धा पाऊण तास लय झाला ना. पण हे नारद सकाळी 7:30 लागला होता महाराज प्रदक्षिणाला. नागूभाऊ 7:30 प्रदक्षिणा लागलेला हा नारद 2:30-3 वाजता देवाजवळ गेला. देवाला म्हणला देवा आलो म्हणला प्रदक्षिणा करून. आहे का नाही मी श्रेष्ठ सांग म्हणला. एक थेंबही सांडला नाही. देव म्हणले नारदा जरा थांबा म्हणले. किती वाजता लागले होते प्रदक्षिणाला? मला 7:30 वाजले होते. आता किती वाजले? मला 2:30 वाजले. तर किती तास प्रदक्षिणा केली सर? भोसले सर किती तास? 7.5 तास. देव म्हणले 7.5 तास प्रदक्षिणा केली. मला एक थेंबही सांडू द्यायला नाही. सांग म्हणला मी आहे का नाही श्रेष्ठ? देव म्हणले की नंतर मला खरं सांग म्हणले नारदा, या 7.5 तासामध्ये तुम्ही माझं नाव किती वेळा घेतलं?
मामा किती वेळा घेतलं प्रदीप पाटील ना मी म्हणलं कुठं म्हणते मिळून मुळा आहे ना देव म्हणले अरे नारदा साधी गोष्ट आहे म्हणले साधी एवढीशी माती तेलानं भरलेली तुझ्या तळ हातावर दिली तर तू मला 7.5 तासामध्ये चक्क विसरून गेलास अरे हे बिचार राब राब राबतय एवढी संसाराची पाठी त्याच्या पाठीवर असताना सुद्धा एकदा का होईना एकदा श्रद्धेनं नाव घेत म्हणून तुमच्यापेक्षा तो प्रापंचिक श्रेष्ठ ठरतो लक्षात ठेवायचा प्रापंचिक श्रेष्ठ ठरतो म्हणून सर्वश्रेष्ठ तो जर कोणता आश्रम असेल तर तो ग्रस्त आश्रम आहे का म्हणून प्रापंचिकाला तू कोबरा उपदेश केला तुमची 1000 कामं करा पण त्या 1000 कामामध्ये आमचं एक उद्यापासून काम करायचं भोसले सर कोणतं काम करायचंय काम जमल का नाही तुम्हाला अवघड आहे आपल्या सप्ताहाला टाळ वाजणार नाही टाळी क्या बात आहे अरे ज्यांनी मंडळी सध्या हयात नाहीत पण ते जिथं असतील तिथून आज तुमच्या टाळीचा आवाज ऐकतील आणि तुमच्या टाळीचा आवाज ऐकून तुम्हा सर्वांना धरणी वाटली पाहिजे हा सर्वांनी भजन करायचं श्रीराम जय राम जय जय राम 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 थांबा वरटेकर आवाज कोणाचा यायलाय तुम्हाला बघू द्या आता आवाजच बघू द्या मला बघू द्या जरा आडनाव भोसले पण आवाज कसा भोसलेसारखा आला पाहिजे का नाही पैसे बघतो दादा श्रीराम जय राम जय जय राम 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 वा 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 काय आवाज आहे तुमचा बापरे मेलेलं कुत्र वळून टाका वाटायला अंगावर तुमचं एवढा आवाज आहे मला असलं भजन म्हणलं ना महाराज जीवावर गेल्यावर लय राग येतंय गुणाजीराव असं वाटतंय ते भजन म्हणणाऱ्याच्या नाका भुकी हलवाय काय तोंड वाकडं करून भजन करतात महाराज काही काही आणि पंक्तीला बसले ना लाभरे भरत करी गुंड्या तुटेपर्यंत हातात महाराज
आणि भजन म्हणलं की श्रीराम जय राम. आता भजनच बघायचं का? भजन बघा आमच्या माता मौलीचं भजन. आई साहेब जर म्हणायचा हे बघा मला खात्री आहे याखन भर का होईना जास्त आवाज तुमचा येणार. येणार का नाही? येणार का नाही? येणार का नाही? त्या म्हणल्या महाराज काळजीच करू नका, आम्हाला रोजची सवय, घरी त्यांचा आवाज कधीच म्हणून जोरात हा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय जय राम जय राम जय श्रीराम. भजन सामान नाही, महादेव बडा देव सब देऊन का बाबा तिनं भजन करी महादेव. महादेवानं ज्याचं भजन केलं ते भजन म्हणजे राम राम. शिव हाला आले तापला, राम नामे शीतल झालाय का. म्हणून या नावात एवढी ताकद बसले सर आहे का. म्हणून उद्यापासून काय करायचं? राम 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 सार आहे. कशावरून? आता तुम्ही गुरुजी आहेत हे इकडे अंबादास भाऊ चांगले आहेत, मग